दोन फलंदाज कालिका देवी पाचरण संघाकडून हर्षद आणि रोहन. स्ट्राईकला कोण आहे? हर्षद प्रथम फलंदाजी करतील. गोलंदाजीसाठी आहे गोलंदाज तो रुपेश. 10-12 पावलांचा रनअप घेऊन सज्ज झालाय. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. कशा प्रकारे इथे गोलंदाजी करतोय हे नक्कीच बघणं गरजेचं ठरणार आहे. 3 षटकांचे हे सामने, या 3 षटकांच्या सामन्यांमध्ये देखील चांगली इथे फलंदाजी बघायला मिळते. पहिला चेंडू आणि हवेमध्ये आणि पहिल्या चेंडूवरती ते झेलबाद झालंय. कॅच कोणी घेतला? पहिल्या चेंडूवरती ते झेलबाद करण्यात यशस्वी झालेत गोलंदाज. बाद होऊन माघारी परतलाय तो हर्षद. पहिल्या चेंडूवरती मोठा धक्का. हादरा. चांगली सुरुवात करून देतोय गोलंदाज आपल्या संघासाठी. नवीन फलंदाज मैदानात दाखल होताना जिग्नेश. जिग्नेश भाई मराठ फलंदाजीसाठी मैदानात जाताना फलंदाजी मार्क वरती परततोय. आता नवीन फलंदाज जिग्नेश. सामना करेल तो गोलंदाज रुपेश याचा. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवण्यात यशस्वी झालाय रुपेश. दुसरा चेंडू घेऊन सज्ज झालाय. बघूया कशा प्रकारे सामना करेल तो जिग्नेश. चांगला चेंडू, चांगला असा इथे चेंडू म्हणावा लागेल. मात्र पंचांनी काहीशा फरकाने त्याला वाईड म्हणून घोषित केलाय. थोडासा शफल करण्याचा प्रयत्न होता आणि त्यामुळे तिथे वाईट मिळवण्यात यशस्वी झालेत फलंदाज. ही अतिरिक्त 1 धाव या दाव्याने आपल्या संघाचं खातं खोललं गेलंय. एका विकेटच्या मोबदल्यात 1 धाव आता धावफलकावरती लागली. पुन्हा एकदा धावायला सुरुवात केली. पंचांना पारखून टाकला चेंडू. चांगला असा चेंडू इथे अपील केले गेले ते LBW साठी. मात्र पंचांनी फेटाळले आणि पंचांनी इथे लेग बाईटचा इशारा दिलाय. या एका दावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या झाली ती आता 2. पंच चांगली ती कामगिरी करताना पाहायला मिळत आहे ते गोपी आणि त्यांना साथ देत आहेत ते निकेश. रुपेश चांगली गोलंदाजी करतोय. स्टंप टू स्टंप गोलंदाजी बघायला मिळते त्याच्या मार्फत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज झालाय. शॉर्ट लेनचा चेंडू इथे डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षकाला मात्र चेंडू इथे सापडला नाहीये आणि एक अतिरिक्त धाव चोरली गेली आहे. त्या एका धावेने धावसंख्येत होतीये भर. धावसंख्या पोहोचते ती आता 3. पुन्हा एकदा गोलंदाज रुपेश चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. जिग्नेश यावेळी सामना करतील. शॉर्ट लेनचा चेंडू आता पुन्हा एकदा हवेत उडालाय आणि चेंडू गेलाय तो शॉर्ट मिड ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाने कोणतीही चूक केली नाहीये आणि झेलबाद होऊन माघारी परतले ते जिग्नेश आणि त्यांची जागा घ्यायला नवीन फलंदाज जाताना अंकित. थोडासा इथे दडपणाखाली खेळताना दिसतोय तो संघ. मोठमोठे फटके मारण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी होत नाहीयेत. रुपेश चांगली गोलंदाजी करतोय. 2 धावा दिलेत आतापर्यंत आणि 2 विकेट देखील मिळवल्यात. धावफलकावरती धावा आहेत त्या 3. एक अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात आणि लेग बाईटच्या स्वरूपात मिळवली होती. नवीन फलंदाज मैदानात अंकित.
रुपेश चांगली गोलंदाजी करतोय. 3 डॉट चेंडू टाकण्यात यशस्वी झाला आतापर्यंत. पुन्हा शॉर्ट लेनचा चेंडू, फटका मात्र हलकासा खेळला गेलाय. एक धाव चोरले आणि एका धावावरतीच समाधान होतोय. आपलं खातं खोलतोय रोहन. आता स्ट्राईकला जातोय. षटक संपलं. डिक्लेअर केलं वाटतं. एक बॉल आहे. पंच एक बॉल आहे. एक चेंडू बाकी आहे. अजून एक चेंडू बाकी आहे. पहिला विकेट वाईड, एक लेग बाईज, एक विकेट, एक. सांगा त्याला. सांगा त्याला. धाव संख्या झाली 4. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली, दुसरा वाईड, तिसरा LBW लेग बाईच्या स्वरूपात एक धाव, नंतर पुन्हा एक धाव, विकेट आणि एक धाव. एक धाव. पहिला विकेट आहे ना, डॉटच आहे. पहिल्या चेंडूवरतीच विकेट गेली आहे ना. बॉल आलाय कुठे? पहिल्या चेंडूवरती विकेट गेली. दुसरा वाईड. एक चेंडू बाकी आहे या षटकातील अजूनही आणि धावसंख्या पोहोचली ती 4 धावेवरती 2 विकेटच्या मोबदल्यात. दोघं मस्तो का रे? तिघं मस्तो. फलंदाजीसाठी आता मात्र रोहन धिप्पाड एसटीचा असा फलंदाज. बघूया या शेवटच्या चेंडूवरती कशा प्रकारे धावा जमवतोय. धावायला सुरुवात केली. रुपेशने पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. पुढे येऊन मारलेला फटका जातोय मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून 4 धावेसाठी. इथे थोडासा फंबल बघायला मिळालाय आधीकडून. 4 धावा मिळवण्यात यशस्वी झालाय या शेवटच्या चेंडूवरती अंकित आणि धाव संख्या जोडली गेली आहे 8. रोहनने मारला. रोहनने मारला. रोहन कसा मारेल? हां, रोहन होतं स्ट्राईक. हां, रोहननेच मारला. बरोबर. माझ्याकडनं अंकित झालं. बिकॉज मी चुकलो काय? बॉलरचं नाव सिद्धेश. कोणाला? सिद्धेश. नवीन गोलंदाज दाखल होतोय मैदानात आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो सिद्धेश. सिद्धू स्कोरिंग काय करशील, नाही काय करशील? बॉल फॉलो कर जा. बॉल फॉलो कर. सिद्धेश गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पंचांच्या डावाने मारा करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. मोठा फटका जातोय तो सीमा रेषेच्या बाहेर. मात्र तितकाच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण इथे बघायला मिळालंय. काय उत्तम असं क्षेत्ररक्षण इथे केलं गेलंय. उत्तम अडवलाय. जीव ओतून इथे फिल्डिंग करताना दिसतोय. सेव्ह केला गेलाय. नक्कीच या 6 धाव्या होत्या, मात्र 5 धावा तरी वाचवल्यात आपल्या संघासाठी. किती काढले? एकच धाव काढली गेले या चेंडूवरती. उत्तम क्षेत्ररक्षण आणि नमुना इथे दाखवला जातोय तो क्षेत्ररक्षकाकडून. विक्रांत अशी झेप घेऊन हा चेंडू अडवला गेलाय. आता सामना करायला तयार झालाय तो रोहन. आता 2 काढले. 2 काढले. अंकित नाही मारला. आता मात्र एक धाव मिळवली आणि धाव संख्या पोहोचली 11. सिद्धेश चांगला असा गोलंदाज म्हणावा लागेल. उंचपुरा गोलंदाज आणि तितकाच उंचपुरा असा दिसतोय फलंदाज. एक षटकार खेचण्यात यशस्वी झाला होता तो रोहन. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा मोठा फटका हवेत गेलाय. चेंडू अगदी गगनाला गवसलाय आणि तितकंच इथे गच्चाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. स्वतःच्याच गोलंदाजीवरती ते झेल सोडला गेलाय. होत राहतात अशा गोष्टी, मान्य आहे. सोपा नव्हताच झेल. मात्र रोहन याने अपेक्षा सोडली होती. मात्र सुवर्ण संधी भेटली होती त्याला पुन्हा खेळ आपला सादर करण्यासाठी. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सिद्धेश. आता मात्र निर्धाव झालाय. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात सामावलाय. चांगलं यष्टीरक्षण इथे बघायला मिळतंय. अजूनही या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. सिद्धेश 4 चेंडू आणि 4 धावा खर्च केल्यात आतापर्यंत
आणि आता मात्र पॉइंटच्या दिशेने खेळलेला हा फटका एक धाव नक्कीच चोरली आहे आणि तितकंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण इथे बघायला मिळालंय ते कव्हर पॉइंटच्या दिशेने. एक काढला रोहन स्ट्राईकला परतलेत. 3 चेंडू आणि 6 धावेवरती खेळतात वैयक्तिक. पुढचा चेंडू घेऊन सिद्धेश शॉर्ट लेनचा चेंडू आणि त्याचा खरपून समाचार घेतलाय. मात्र चेंडूला तितकीशी गती मिळाली नसल्याने चेंडू सीमा पार न जाता क्षेत्ररक्षकाच्या हातात गवसलाय. मगाचा झेल त्याचा फायदा उचलता आला नाहीये आणि आता मात्र झेलबाद झालेत. फलंदाज माघारी परत आहेत हताश निराश. नवीन फलंदाज दाखल होताना मैदानात संतोष. 13. धाव संख्या झाली ती 13. 3 विकेटच्या मोबदल्यात 2 षटकं पार पडलेत. कंप्लीट. ओव्हर संपली. 2 षटकं संपलीत. दोन षटकं संपलेत. या दुसऱ्या षटकात पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव, तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव, चौथा चेंडू निर्धाव ठरला होता, 5व्या चेंडूवरती 1 धाव आणि शेवटच्या चेंडूवरती आता विकेट मिळाली. अशा प्रकारे घटलं होतं हे शेवटचं षटक. आणि तिसरं षटक आता नवीन गोलंदाज घेऊन येतोय सुशांत. सुशांत फलंदाजांना शांत करण्यात यशस्वी ठरेल का? शेवटचं षटक बघूया कशा प्रकारे टाकतोय सुशांत. फलंदाजी करतायत ते अंकित. म्हणावी तशी फलंदाजी त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत बघायला मिळाली नाहीये. मात्र अपेक्षा आहे त्यांच्या संघाला की यापुढे त्यांच्या बॅटमधून तितक्याशा धावा निघतील. आणि त्यांना साथ द्यायला नवीन फलंदाज दाखल झालेत मैदानात ते म्हणजे संतोष. संतोष 17 नंबरची जर्सी घालून मैदानात दाखल. सुशांत पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतायत. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतायत. इन स्विंगर चेंडू होता. चेंडू समजला नाहीये तो अंकितला आणि चेंडू झाला निर्धाव. चेंडूने टप्पा पडल्यानंतर काटा बदलला होता आणि तोच काटा फलंदाजाच्या मनाला लागलाय. आता त्याचा बदला घेत आहेत का बघणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू चांगला चेंडू फुल टॉस करून मारलेला फटका 1 धावेसाठी. तितकंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण इथं विक्रांतकडून बघायला मिळालंय. 2 धावा चोरल्यात. या 2 धावेने धावसंख्येत आता भर होते. धावसंख्या पोहोचली ती 15. 3 विकेटच्या मोबदल्यात 15 धावा. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत या शेवटच्या षटकातील. चांगला फटका जातोय तो लॉंग ऑफच्या दिशेने. इथे मात्र फंबल झालाय आणि झेल सोडला गेलाय. हा दुसरा झेल सोडला गेलाय तो संघाकडून. याआधी देखील रोहनचा झेल सोडला गेला होता मात्र तो तितकासा असा 2 काढले ना. खतरनाक ठरू शकला नव्हता. आता मात्र अंकित कशा प्रकारे सामना करेल. आता मात्र अगदी समोर मारेला फटका जातोय 4 धावेच्या फटक्यासाठी. म्हणजेच या आधीचा झेल महागडा ठरलाय. अगदी लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला फटका सरळ बॅटने 4 धावेने धावसंख्येत झाली बर. धावसंख्या पोहोचली 21. 20 पार 21. क्षेत्ररक्षणात थोडासा इथे बदल करवताना कर्णधार. षटकातील पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा आता मात्र चांगला असा कव्हरच्या दिशेने अलॉंग द ग्राउंड फटका बघायला मिळालाय. 2 धावा पुन्हा मिळवत आहेत. चांगल्या चोरट्या धावा मिळवत आहेत. चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते दोन्ही फलंदाजांमार्फत. संतोष आलाय आणि आपल्या संघासाठी उत्तम कामगिरी म्हणजेच रनिंग बिटवीन द विकेट करतोय. पुढचा चेंडू चांगला चेंडू चांगला चेंडू पंचाने इथे निर्धाव दिलाय. उत्तम लेनचा चेंडू आहे. चांगला इथे कामगिरी करतायत ते पंच. बॅट्समन इथे अपील करताना मात्र पंच आपल्या निर्णयावरती ठाम. गोपी आपल्या निर्णयावरती थोपी गेलेत. 7, 8,
तुमच्याकडे लॉटचा एक पेपर दे. नवयुग क्रिकेट संघ पलसमकर वाडी आणि वाघजाई वॉरियर्स तुरळ दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया टॉस का बॉस म्हणजेच नाणेफेकीसाठी इथे पॅव्हलियन पाशी यायचंय. या पुढचा होणारा सामना 24 विन. जिंकण्यासाठी 24 धावांचं आवाहन ठेवलंय इथे. मिरवणेवाडी भालावली समोर कालिका देवी पाचरण संघाने इथे 23 धावा जोडल्यात आणि पाचारण केलंय ते मिरवणे संघाला 24 धावा करण्यासाठी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया नोंद घ्यायची आहे की सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करून घ्यायची. या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहत आहेत ते गोपी आणि निकेश. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. मिरवणेवाडी भालावली आणि कालिका देवी पाचरण यांच्यात स्ट्राईकला राहुल. चाललेला हा सामना. कालिका देवी पाचरण संघाने प्रथम फलंदाजी करून
23 धावा धावफलकावरती धावलेत आणि मिरवणेवाडी भालावली संघाला 24 धावा जिंकण्यासाठी आव्हान ठेवले आणि ते पेलवण्यासाठी 2 फलंदाज मैदानात दाखल झालेत, ते म्हणजे वितेज आणि राहुल. आणि गोलंदाजीसाठी आलाय तो गोलंदाज रोशन, वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी देखील पहिलं षटक घेऊन. कशा प्रकारे इथे गोलंदाजी करतोय बघणं आता महत्वाचं ठरेल, कारण धावसंख्या म्हणावी तितकी मोठी नाहीये आणि ती डिपेंड करणं फार गरजेचं आहे हा सामना जिंकण्यासाठी. आपली घोडदौड या स्पर्धेत चालू ठेवण्यासाठी नक्कीच गरजेचं असेल ते म्हणजे गोलंदाजीचं प्रदर्शन. कोण बॉलिंग घेतली ना? पहिला चेंडू आणि जातो मोठा फटक्याच्या स्वरूपात आणि इथे थोडासा फंबल बघायला मिळालाय. झेल होता का? मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून अगदी गेलाय तो मिड ऑनच्या बाहेर 6 धावेसाठी. पंचांनी इथे 6 धावेची घोषणा केली. या 6 धावेने वैयक्तिक आणि संघाचं खातं खोललं गेलंय आणि झालाय तो श्री गणेशा. राहुलच्या बॅट मधून पहिला फटका, षटकार. डावकुराचा हा फलंदाज सामना करतोय तो रोशन याचा. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे निर्धाव चेंडू करण्यात यशस्वी झालाय. सफल केला होता फलंदाजाने. प्रत्येक चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर त्याची गरज नाहीये, कारण धावा तितक्याशा मोठ्या नाहीयेत. फक्त 24 धावांचं आवाहन घेऊन मैदानात उतरलेत. 16 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण आता. रोशन गोलंदाज आहे. कालिका देवी पाचरळ संघाकडून. थोडासा इथे अडथळा. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती परततात गोलंदाज. 10-12 पावलांचा रनअप घेऊन सज्ज होत आहेत ते गोलंदाजीसाठी. राईट हँड राऊंड विकेट असा मारा करतायत. धावायला सुरुवात केली. पंचांना पार करून टाकला चेंडू. पुन्हा मोठा फटका जातोय मात्र इथे पुन्हा एकदा थोडासा फंबल बघायला मिळतोय. 1 धाव नक्कीच चोरले. 2 धावा मिळवण्यात यशस्वी झालेत खरं तर. आणि धावसंख्या पोहोचली ती 8 धावेवरती. चांगल्या फटक्यासाठी नावाजला जातो राहुल. सफल होतोय आणि लेग साईडच्या दिशेने फटके मारण्यात यशस्वी सुद्धा होतोय. आत्ताचा फटका खरं तर जोखीम होती, मात्र ती पत्करली त्याने. फलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय रोशन. बघूया कशी गोलंदाजी करतोय पुढील चेंडूवरती. आणि आत्ता मात्र मोठा फटका मारलाय तो लॉंग लेगच्या दिशेने. जातोय 4 धावेसाठी. पंच गोपी यांनी 4 धावेचा इशारा दिलाय. या 4 धावेने धावसंख्येत होते भर. धावसंख्या पोहोचली होती आता थेट 12, म्हणजे डबल डिजिट मध्ये. सामना लवकरात लवकर जिंकण्याचा मनसुबा दिसतोय तो दोन्ही फलंदाजांचा. अजूनही पहिल्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 धावा आत्ताच लागल्यात त्या धाव फलकावरती. रोशनचं थोडंसं महागडं षटक इथे ठरतंय पाचरळ संघाकडून. रोशन कशा प्रकारे इथे गोलंदाजी करतोय शेवटच्या 2 चेंडूंवरती. अजूनही कमबॅक करण्याची संधी. चांगला चेंडू म्हणावा लागेल, मात्र तिकडे क्षेत्ररक्षक नसल्यामुळे याचा फायदा नाही आणि ते थोडासा क्षेत्ररक्षकाकडून फंबल बघायला मिळतोय. लागलं तर नाही आहे ना त्यांना, थोडी पूर्तता करून घ्यायची आहे त्याची. आणि पुन्हा एकदा 4 धावा गेल्यात. क्षेत्ररक्षण सजवलं गेलं नाहीये की काय तेच कळत नाहीये, कारण प्रत्येक फटका लेग साईडला मारतोय फलंदाज आणि त्याला तितकंसं संरक्षण दिलं गेलं नाहीये. पाचरळ संघ कदाचित सामन्यातून बाहेर जाताना दिसतोय.
उमेद दिसत नाहीये ती चेहऱ्यावरती. शेवटच्या चेंडूपर्यंत खरं तर सांगणं अनिश्चित असतं, मात्र आत्ता इथे स्पष्ट झालंय ते पाचरळ संघाच्याच खेळाडूंकडून की त्यांना स्वारस्य नाही आहे या सामन्यात. पुन्हा एकदा झेल सोडला गेलाय. 12 चेंडू आणि 6 धावा हव्यात फक्त जिंकण्यासाठी, म्हणजे 2 षटका अजूनही बाकी आहेत आणि धावा हव्यात त्या फक्त 6. चांगली ते फलंदाजी बघायला मिळते ती. त्यांचे 8 होते, 2 रन होते, त्यांचे 18 झाले. राहुलच्या बॅटमधून आत्ता मात्र वितेज फलंदाजी मार्कवरती परततोय. त्यांचे 8 होते पहिल्या ओव्हरीत, 2 विकेट होत्या. कालिका देवी पाचरळ संघाची धावसंख्या होती ती पहिल्या षटकाखेरीस 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात, आणि 30 धावसंख्या पहिल्या षटकाखेरीस आहे ती मिरवणे संघाची 18 बिनबाद, म्हणजे जवळपास 10 धावेचा फरक आहे आणि तो कव्हर करणं कठीण जाणार आहे आता गोलंदाजाला. नवीन गोलंदाज आलाय तो वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन. हर्षद इथे किती मेहनत घेतोय आपल्या संघासाठी बघणं गरजेचं आहे. 6 धावा डिफेंड करणं तितकंसं नामुमकिन आहे आणि खरंच ते ठरलंय, कारण 6 मारले धावती वितेजाने आपल्या बॅटमधून आणि सामना जिंकून दिला आपल्या संघाला. आणि हा सामना एका हाती जिंकलाय तो मिरवणे संघाने. प्रथम नाणेफेक जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षण निवडलं होतं आणि 24 धावा इथे चेस केल्यात. या पुढचा होणारा सामना आहे नवयुग क्रिकेट संघ पलसमकर वाडी आणि वाघजाई वॉरियर्स तुरळ संघाने प्रथम नाणेफेक जिंकले आणि क्षेत्ररक्षण निवडले. मी ऋषिकेश थोड्या वेळासाठी तुमची रजा घेतो आणि माझा